बातमी आहे एनडीटीव्ही मराठीच्या इम्पॅक्टची। नंदुरबारमध्ये बाण, बांबू आणि ब्लेडनं बाळंतपण होत असल्याची बातमी एनडीटीव्ही मराठीने दाखवलेली होती। याची दखल आता खुद्द औरंगाबाद खंडपीठाने घेतली। येत्या 16 डिसेंबरपर्यंत अहवाल द्या असे आदेश खंडपीठाने आरोग्य विभागाला दिले। एवढ्या योजना असल्या तरी सुद्धा हे प्रकार का घडतात अशी विचारणा सुद्धा खंडपीठाने केलेली आहे। अधिकची माहिती जाणून घ्यात राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। राहुल, आपल्या बातमीची आता थेट दखल घेण्यात आलेली आहे खंडपीठाकडून। नेमके या संदर्भात काय आदेश देण्यात आले? खंडपीठानं वर्तमानपत्र आणि एनडीटीव्हीची बातमी दोन्ही बघितल्या आणि त्यानंतर त्यांना स्वतःलाच असं वाटलं की हे खूपच धक्कादायक आहे की ब्लेडचा वापर केला जातो आहे। मोहाची दारू देऊन त्या प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचं दुःख किंवा तिचा वेदना कमी करण्याचा प्रयत्न आहे। तर खंडपीठाला मोठा प्रश्न पडलाय की जेव्हा 700 कोटी रुपये खर्च केले जात आहेत तेव्हा मग अशी परिस्थिती का? तर त्यांनी सुमोटो आपली ही बातमीची दखल घेऊन या प्रकरणामध्ये राज्य सरकारला नोटीस बजावलेली आहे। याबरोबरच त्याच भागामध्ये मेळघाटमध्ये जे कुपोषित बालकांचे मृत्यू होत आहेत या दोन्हीचा सुद्धा आम्हाला 16 तारखेपर्यंत 16 डिसेंबर पर्यंत अहवाल द्या अशा सूचना केलेल्या आहेत। त्यामुळे एकतर सगळी आकडेवारी समोर येईल, त्यानंतर नेमक्या काय अडचणी तिथे आहेत, किती मनुष्यबळाची गरज आहे, किती रस्त्यांची गरज आहे, असं सगळं खंडपीठाला समजून घ्यायचं आहे। आणि हे यासाठी महत्वाचं आहे की अलीकडच्या काळामध्ये आदिवासी ग्रामीण भागातल्या प्रश्नासंदर्भामध्ये खंडपीठ आणि न्यायालयानं स्वतःहून सरकारला प्रश्न विचारल्यामुळं सरकारला सुद्धा आता शहर आणि ग्रामीण भाग किंवा शहर आणि आदिवासी भाग यातल्या विकासाची तफावत काय असेल तर ते आता न्यायालयाला सांगावं लागणार आहे। बरोबर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।